हॅलो गाईज, वेलकम टू अवर व्हेरी फर्स्ट व्लॉग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे विलेज लाईफ कशी असते. तर आता समर हॉलिडे सगळीकडे सुरू झालेले आहेत. तर आपण बघू शकता विलेजमध्ये अ, कसं वातावरण असतं. तर सकाळची मॉर्निंग म्हणजे एक गावाकडचं आयुष्य खरंच वेगळं असतं. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होते. अंगणात कुत्री असतील, आनंदाने धावत असतात. म्हशी तलावाजवळ शांतपणे चरतात आणि झाडांवर पिकलेले आंबे असतील, केळी असतील, हे सगळे दृश्य मनाला अगदी प्रसन्न करणारे असतात. आता गावातलं सकाळचं वातावरण शांत आणि सुंदर असतं. शेतातल्या हिरव्या पिकांमध्ये वारा खेळतो. शेतकरी आपल्या कामात मग्न असतो. आपण बघू शकतो की गावाकडे जे दूध असेल किंवा घरगुती अ, जे काही बनवणारे पदार्थ असतील, उन्हाळी पदार्थ असतील किंवा अंगणात लहान मुलं असतील किंवा बायका गप्पा मारतात. हे असं एक खरंच वेगळं अ, असं आयुष्यातलं सुख असतं आणि गावातल्या प्रत्येक घरामध्ये आपण बघू शकतो, मोस्ट ऑफ तर घरामध्ये आपण बघू धुराचे लोट शकतो, की दिसतात. सकाळी पक्ष्यांच्या जिकडे चुलीवरती किलबिलाटाने दिवसाची बनवलेलं सुरुवात जेवण होते. असेल आता आणि सकाळच्या शौर्याला उन्हाळ्याची स्वयंपाकाचा सुट्टी आहे, सुगंध हा त्यामुळे आम्ही सगळीकडे गावी आलो आहे पसरलेला आणि असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा तर हे आनंद एक बघा. वेगळं असतं. तर आता आपण म्हणजे बघू खूप शकतो त्याला आनंद, शौर्यला कारण त्याला समर एक हॉलिडे आहे. पिकलेला तर आंबा शौर्य पण सापडलेला आहे. तर उन्हाळ्या तो आता आंबे गोळा सुट्टीमध्ये करत आहे. तर हा बघू विलेजमध्ये शकता, हा हापूस जो काही आंबा समर आहे, जो कोकणातील हॉलिडेचा हापूस आनंद आंबा आहे तुम्ही तो बघू घेत शकता. आहे. तर मी तुम्हाला तर दाखवत आहे की खूप छोटंसं आता झाड सध्या आहे. समर त्याला खूप सारे आंबे हॉलिडेमध्ये समर लागलेले आहेत. सीझनमध्ये त्याच्यासोबत मँगोचा हे सीझन आहे चालू आहे. तर नारळाचं झाड. ह्याच्यावरती आमच्याकडे खूप सारे मँगो नारळ आहेत, आहेत आणि झाड खूप नारळ पण आहेत. तर छोटंसं बघू आहे. शकता खूप छोटे झाड आहेत, आणि हे पण असं खूप छान विलेज असे म्हटलं मँगो तर पण. शौर्य आता आंब्याच्या झाडावरती चढत आहे आणि इकडे-तिकडे पळतोय, मस्ती करतोय. तर तुम्ही बघू शकता हे गावाकडचं वातावरण म्हणजे असं खूप सारे ह्या झाडावरती खूप आंबे पिकलेले आहेत, जे झाडाला पिकलेलेच आंबे आहेत. तर हे सारे आंबे आहेत आणि शौर्य झाडावरती पिकले आंबे शोधत आहे. पिकलेले आंबे सापडतात का? तर आता तो तुम्हाला दाखवत आहे. आमच्याकडे म्हशी पण आहेत. आता म्हशीचं पिल्लू त्याला खूप आवडतं. तर तो त्याच्याकडे गेला आहे आणि त्याला म्हणतोय की से हाय. तर ते आता बघत आहे. तर बघा म्हणजे लहान मुलांना खूप अ, असं भारी फिलिंग होतं की खेळायला वगैरे. जनावरं असतील किंवा काही तर गावाकडे नाही का मनसोक्त असं अं, खेळायला, पळायला, धावायला त्यांना भारी वाटतं. तर आता हा त्याच्याशी खेळत असतो. म्हणजे गावाकडे आल्यानंतर तो अ, असं इकडं-तिकडं खेळतो. आता इकडे आहे त्याला जास्वंदाचं झाड दिसलेलं आहे, तर तो आत्ता फुलं तोडायला गेलेला आहे. तर आता तो फूल घेऊन कुठं जातोय, तर हे जास्वंदाचं झाड आहे. तर इकडे अजून काही म्हशी आहेत, तर एक-एक बघू शकता तुम्ही. तर तर आता हा घेऊन आलेला आहे जास्वंदाचं फूल. तर तो काय हे बघा मोगऱ्याचं झाड होतं. तर ह्या म्हशी आहेत. उन्हाळा चालू आहे ना खूप, त्यामुळे थोडंसं उन्हाचं वातावरण पण आहे आणि हा त्या म्हशीकडे जात आहे खेळायला. आणि हे चिक्कूचं झाड तुम्ही बघू शकता. तर शौर्याला असं इकडे पळू की तिकडे पळू असं झालेलं आहे. तर आपण पण बघू शकता आता गावाकडचं आयुष्य म्हणजे खरंच एक वेगळं असतं. शहरातील आणि गावाकडचं लाईफमध्ये खूप सारा डिफरन्स असतो. तर उन्हाळ्याच्या सुट्टी चालू झालेल्या आहेत, तर मुलांना खेळायला वगैरे, अभ्यास नाही, काहीच नाही, अशा ह्याच्यामध्ये मुलं खेळत असतात. आता खेळताना आपण लहान होतो तेव्हा गोट्या असतील, लगोरी किंवा क्रिकेट हे सगळे खेळ अ, मित्र-मैत्रिणी एकत्र जमायचे आणि खेळायचे. तर परत त्याच्यामध्ये धावणं असेल किंवा गावातल्या वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण एक साधेपणा आहे. आता हा शौर्य गेलेला आहे आंब्याकडे. तर हे बघू शकता तुम्ही हापूस आंबे आहेत. तर एकदम शौर्यही तोडू शकतो हाताने. एवढं एक छोटंसं झाड आहे, पण त्याला खूप सारे हापूस आंबे आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता.
तर हा लहान मुलांना एक म्हणजे खूप आनंद असतो, की गावाकडच्या वातावरणामध्ये खेळताना त्या गोष्टी म्हणजे एक रिअलाईज करताना बघणं आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात रिअलाईज करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर हा आता आंबे तोडायला गेलेला आहे. तर तुम्हीही बघू शकता, की गाव म्हणजे खरंच एक आनंदाचं घर म्हणू शकतो आपण किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीतला खरंच स्वर्ग म्हणू शकतो. आता इथे शौर्यने खूप काही गोष्टी जमा केलेल्या आहेत, एक आठवणी म्हणून. तर आता हे आहे अळूचं पान. तर हा त्याला म्हणतोय, की मॅजिक लिप म्हणून. कारण आपण ह्याच्यावरती पाणी जेव्हा टाकतो, त्यावेळी ते पाणी सांडून जातं त्याच्यावरून. तर ते त्याला एक मॅजिक असं कन्सिडर करतो. तर नाही का मुलांसाठी ती गोष्ट एक अ, नवलाची गोष्ट आपण म्हणू शकतो. तर मुलं खूप छान असं त्याच्यासोबत खेळत असतात. तर अशाच नवीन गोष्टी शिकत असतात मुलं.